हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जावो. तर आजचा टॉपिक आहे लहान मुलं जेव्हा आजारी पडतात तेव्हा आपण काय केलं पाहिजे? एक ताई आहेत अश्विनी ताई ज्या आपल्या लाईव्हवरती येतात आणि त्यांनी मला एकदा एकदा म्हणजे आय थिंक हे 2 दिवसाआधी पूर्वीच त्यांनी मला सांगितलं, "ताई माझं बाळ आहे जे 1.5 वर्षाचं आहे आणि तो खूप सारखा-सारखा आजारी पडतो आणि त्याला आत्तापर्यंत 4 वेळेला आकडी वगैरे येऊन गेले." तर त्या दिवशी मी त्यांना म्हटलेलं, "ताई मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ घेऊन येईल जेणेकरून तुमच्या बाळाला बरं वाटेल." तर आज मी त्यांच्यासाठी हा स्पेशली रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे तो त्यांच्यासाठी अश्विनीताई आणि इतरही सेवेकरी ह्याचा लाभ घेऊ शकता. कारण की सर्वांनाच लहान मुलं आहेत. इव्हन सगळ्यांच्याच घरी काही-काहींच्या घरी कोण आजारी असतं, कोण आजारी असतं. तर ही जी सेवा आहे ती सगळ्यांनाच त्याचा उपभोग घ्यावा अशी माझी विनंती आहे. तर ही सेवा अशी आहे, की तुम्ही जेव्हा तिन्हीसांजचा टाईम होतो, तेव्हा आपण देवाला दिवा वगैरे, पणती वगैरे लावून जेव्हा आपण बसतो 7, 7:15 किंवा पावणे 7 ह्या दरम्यान जेव्हा बसतो, तेव्हा एक आसन घ्यायचं. आसनावरती बसायचं, पणती लावायची, श्री स्वामी समर्थांचं स्मरण चालू ठेवायचं. एक तांब्या किंवा एक ग्लास घ्यायचं. तांब्यामध्ये पिण्याचंच पाणी घ्यायचं किंवा ग्लासमध्ये पिण्याचं पाणी घ्यायचं, जेणेकरून ते तुम्हाला नंतर पियायचं आहे. ते पिण्याच्या पाण्यावरती तुम्हाला सेवा करायची आहे. तेव्हा तुम्ही तुमचे जे बाळ असेल किंवा मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा कोणीही आजारी व्यक्ती असेल त्या व्यक्तींना बाजूला घ्यायचं आणि ही सेवा तुम्ही रोज करायची, रोज म्हणजे रोज. आणि जेव्हा तुमची मुलं आजारी असतील, ज्या मम्मींना वाटतं की माझी बाळं सारखीच आजारी आहेत, त्यांनी रोज केलं तर अतिउत्तम. तुम्हाला ह्याचा रिझल्ट लवकरच भेटेल हे मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही तुमच्या बाळाला बाजूला घ्यायचं, त्याला आसन द्यायचं किंवा ती मुलगी असेल तर मुलगीला आसन द्यायचं, बसवायचं, नामस्मरण करायचं. पाणी घेतलेला तांब्या घ्यायचा आणि सर्वात पहिलं आपल्या कुलदैवत किंवा कुलदेवीला वंदन करायचं आणि आपल्या नंतर स्वामी महाराजांना वंदन करायचं. त्यानंतर आपल्या ह्या सेवेला सुरुवात करायचं. सेवा सुरू करायच्या आधी त्या तांब्यावरती हात ठेवायचा आणि स्वामी महाराजांना आणि कुलदेवतेला आणि मग स्वामी महाराजांना वंदन केल्यानंतर निवेदन केल्यानंतर तुम्ही सेवा बोलायची असते. तर ही सेवा आहे, की तुम्हाला 11 वेळेला महामृत्युंजय हा मंत्र म्हणायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, तुम्ही महामृत्युंजय हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आणि तारक मंत्र हा तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे आणि ह्या 11 वेळा झाल्यानंतर तुम्ही हे जे पाणी आहे ते तुमचं जो मुलगा किंवा मुलगी जे कोणी आजारी आहे, त्यांना तुम्हाला ते द्यायचं आहे. तुम्हाला एक मुलगा किंवा एक मुलगी असेल तर तुम्ही थोडं-थोडं करून दोघांनाही देऊ शकता. जर 3 मुलं असतील तर तेच तांब्या तुम्ही थोडं-थोडं तिघांनाही वाटून देऊ शकता. एकच मुलगा आहे किंवा एकच मुलगी आहे त्यांना तुम्ही अख्खं पूर्ण ग्लास दिलं किंवा एक तांब्या दिलं तरी चालेल किंवा तुमच्या घरात सगळेच आजारी आहेत. कधी-कधी असं होतं पण आमच्याही घरी होतं. आई आजारी असते, मी असते असं होतं. तेव्हा आम्ही तसंच करायचा विचार करणार आहे. कारण की सेवा मला आत्ताच कळाली आहे काकींकडून. त्यामुळे मी पण तसंच करणार आहे, की एक तांब्या घ्यायचा, त्या तांब्यावरती हात ठेवून तो पूर्ण तांब्या आपला जो पिण्याचा माठ असतो, की त्याच्यामध्ये तुम्ही ओतू शकता. असं स्पेशली वेगळं-वेगळं सगळ्यांना देण्यापेक्षा तुम्ही त्या माठात पण ओतू शकता. पण ज्यांचं बाळ सारखंच आजारी असतं किंवा मुलगा-मुलगी सारखीच आजारी असतात, त्यांना तुम्ही स्पेशली तेव्हाचं तेव्हा पाणी दिलेलं चांगलं आणि ही सेवा तुम्हाला रोज करायची असं नाही, आज केली उद्या नाही, उद्या केली परवा नाही. नाही, स्किप करू नका. तुम्हाला जमलं नाही तर मिस्टरांना सांगा. मिस्टरांना जमलं नाही तर जे मुलं आहेत त्यांना सांगितलं तरी चालेल. मुलं मोठी असतील तर त्यांनाच सांगितलं तरीही चालेल. कधी-कधी असं होतं आपण बाहेर जातो तिन्ही संजेच्या टायमाला नसतो. त्या टायमिंगला तुमची मुलं जरी 4थी-5वी असेल ही सेवा शिकवायचीच असते. खरं सांगू आपण असं बोलतो की नाही तुम्ही लहान आहात वगैरे, वगैरे असं नाही बोलायचं. सगळ्या सेवा त्यांनाही समजल्या पाहिजेत. कधी-कधी त्यांनाही सांगा, कधी-कधी तुम्हीही करा, कधी-कधी मिस्टरांना पण सांगा. जसं होईल तसं तुम्ही ती सेवा करत राहा, जेणेकरून तुमच्या घरात कोणी आजारी पडणार नाही किंवा तुमची मुलंही आजारी पडणार नाही. जर लहान बाळ असेल, तर स्वतः आई-वडिलांनी केली तर ही सेवा चालेल आणि झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर
नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या ताई आहेत त्यांच्यासाठी स्पेशली परत एक लास्ट मेसेज देते, की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि एवढीच माझी इच्छा आहे, की अशाच सेवा तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल आणि असेच सेवेकरी घडवेल. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.